ओके. सो लास्ट फ्यू लेक्चर्स मध्ये आपण फर्स्ट ऑर्डर रिएक्शन, झिरो ऑर्डर रिएक्शन, त्याचा इंटिग्रेटेड रेट लॉ आणि स्युडो युनिमॉलिक्युलर रिएक्शन हा पार्ट कंप्लीट केलाय. ठीक आहे. आता नेक्स्ट पार्ट खूप इम्पॉर्टंट आहे, कंडिशन्स फॉर अ बायमॉलिक्युलर रिएक्शन टू ऑकर. हा, आता हे कसं स्टार्ट होते की बायमॉलिक्युलर रिएक्शन घडण्यासाठी काय काय कंडिशन्स आहेत. मग त्यासाठी व्हॉट आर द फॅक्टर्स अफेक्टिंग दी रेट ऑफ रिएक्शन. व्हॉट आर द फॅक्टर्स अफेक्टिंग दी रेट ऑफ रिएक्शन्स. इथं आपण आर्हेनियस इक्वेशन्स वगैरे बघणार आणि याच्या रिलेटेड न्यूमरिकल्स आहेत, एक 8 न्यूमरिकल्स आहेत जे आपण सगळे काय करायचे आहेत तर सॉल्व्ह करायचे आहेत. ओके. सो माझा आहे की या वीक मध्ये हा टॉपिक संपायचा पाहिजे. ठीक आहे, फाईन, स्टार्ट करूया. सो ऍक्च्युली ह्याला कोलिजन थिअरी म्हणतात. इथं त्यांनी नाव देताना काय दिलंय, कोलिजन थिअरी. पण बाळांनो, ह्याला कोलिजन थिअरी म्हणण्यापेक्षा आपण बेस्ट पे काय म्हणूया, कंडिशन फॉर बायमॉलिक्युलर रिएक्शन टू ऑकर. केमिकल कायनेटिक्स. Conditions for bimolecular reactions to occur. So, एखादी बायमॉलिक्युलर रिएक्शन घडण्यासाठी 4 कंडिशन्स गरजेचे. काय गरजेचे आहेत? 4 कंडिशन्स. कोणते 4 कंडिशन्स आहेत? पहिला आहे कोलिजन. कोलिजन धडक व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे? धडक. काय व्हायला पाहिजे? धडक. 2 रिएक्टंट मॉलिक्युल्स मध्ये धडक व्हायला पाहिजे. फक्त कोलिजन होऊन चालणार आहे का? इफेक्टिव्ह कोलिजन असायला पाहिजे. कोलिजन तर आहे, पण तो कोलिजन कसा असायला पाहिजे? इफेक्टिव्ह कोलिजन. बरं ठीक आहे, इफेक्टिव्ह कोलिजन झालं, तेवढीच कंडिशन आहेत का प्रॉपर? परत काहीतरी आलं. परत काय आलं? प्रॉपर ओरिएंटेशन मध्ये इफेक्टिव्ह कोलिजन व्हायला पाहिजे. प्रॉपर ओरिएंटेशन मध्ये काय व्हायला पाहिजे तर? येस, प्रॉपर ओरिएंटेशन, इफेक्टिव्ह काय व्हायला पाहिजे तर? कोलिजन. आणि फक्त प्रॉपर ओरिएंटेशन इफेक्टिव्ह कोलिजन पॉसिबल आहे का? नाही. नेक्स्ट आहे पोटेन्शियल बॅरियर ओव्हरकम व्हायला पाहिजे. काय ओव्हरकम व्हायला पाहिजे? पोटेन्शियल बॅरियर. आता हे जे काही पॉइंट्स आहेत हे मी विथ द हेल्प ऑफ एनर्जी प्रोफाइल डायग्राम तुम्हाला काय करते तर एक्सप्लेन करते. आणि हा एनर्जी प्रोफाइल डायग्राम आपण SN1 आणि SN2 मेकॅनिझम मध्ये डिस्कस केलाय, हॅलो अल्केन्स आणि हॅलो अरेन्स मध्ये. कन्सिडर करा एक रिएक्टंट आहे. तो रिएक्टंट काय आहे? A प्लस काय आहे तर BC. हा रिएक्टंट आहे. हा A प्लस BC प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होताना काय देतो? AB प्लस काय देतो तर C. ठीक आहे. सो हा A रिएक्टंट A प्लस काय आहे तर BC. A प्लस BC हा काय आहे तर रिएक्टंट आहे. आणि हा प्रोडक्ट मध्ये काय देतो तर AB प्लस C. आता कसं देतो ते बघायचं. तुम्हाला एक डिफरन्स दिसेल. रिएक्टंटची एनर्जी काय आहे? जास्त. आणि प्रोडक्टची एनर्जी काय आहे? कमी. म्हणजे या दोघांमध्ये जो डिफरन्स आहे त्याला आपण काय म्हणतो तर डेल्टा H. काय म्हणतो? आणि डेल्टा H इज एन्थाल्पी ऑफ रिएक्शन. काय आहे? काय आहे? एन्थाल्पी ऑफ रिएक्शन. ती निगेटिव्ह असणार आहे, कारण एन्थाल्पी ऑफ रिएक्शन इज समेशन ऑफ प्रोडक्ट मायनस समेशन ऑफ रिएक्टंट. मग प्रोडक्टची एन्थाल्पी काय आहे? कमी. आणि रिएक्टंटची एन्थाल्पी काय आहे? जास्त, निगेटिव्ह. फॉर अ रिएक्शन टू बी स्पॉन्टेनियस, म्हणजे अशी रिएक्शन जी स्वतःच्या स्वतः घडणार आहे त्यासाठी एन्थाल्पी निगेटिव्ह असायला पाहिजे. ठीक आहे. आता हा जो आहे ना, इथून हा जो कर्व आहे ना, ह्याला EA म्हणतो. EA हा EA म्हणजे काय आहे तर
ऍक्टिव्हेशन एनर्जी. ते काय असते सांगते. ऍक्टिव्हेशन. समजलं इथपर्यंत एवढं पार्ट? ओके. सो जेव्हा एखादी रिॲक्शन काय होते, स्टार्ट होते, त्यावेळी मी तुम्हाला म्हटलं काय गरजेचं आहे, धडक. म्हणजे ए आहे, ए ला बी सी हा रिॲक्टंट येऊन काय व्हायला पाहिजे, धडकायला पाहिजे. ए ला बी सी येऊन काय व्हायला पाहिजे, धडकायला पाहिजे. ठीक. ए ला बी सी येऊन धडकला काहीतरी एनर्जीचा, पण काही फरक पडला नाही. की मला पाहिजे होता की एबी मध्ये बॉन्ड काय व्हायला पाहिजे, फॉर्म, आणि बीसीचा बॉन्ड काय व्हायला पाहिजे, ब्रेक. ठीक आहे. आता इथे एक थोडस इमॅजिन करा की हे जे आहे एनर्जी, वाय ऍक्सिसला काय आहे तर एनर्जी, वाय ऍक्सिसला काय आहे एनर्जी, आणि एक्स ऍक्सिसला काय आहे तर रिॲक्शन प्रोसीड. रिॲक्शन प्रोसीड ह्या डिरेक्शनला होतो, रिॲक्शन प्रोसीड ह्या डिरेक्शनला होतो. सो ए हा बीसी बरोबर धडकतो. फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा ही एनर्जी 0 पासून स्टार्ट झाली आहे. इथं काय आहे तर 100 आहे, इथं काय आहे तर 200 आहे, इथं काय आहे तर 300 आहे, इथं काय आहे तर 400, आणि ही एनर्जी काय आहे तर 500. कोलिजन होतंय. ए प्लस बीसी कोलाइड करतायत 200 किलो जूल ना. जुना बॉन्ड नवीन बॉन्ड काय होत नाही फॉर्म, जुना बॉन्ड ब्रेक पण होत नाही, नवीन बॉन्ड फॉर्म पण होत नाही. 200, 201, 202, 203, 300, 301, 302, 400, 400, 401, 402 काहीच होत. जेव्हा धडक इथं हा बॅरियर क्रिएट झालाय ना, हल्ली जेव्हा धडक 500 किलो जूलची झाली, कशाची झाली, इट इज जस्ट अन एक्झाम्पल हा, की तो इथं एक टोंब आलाय म्हणून मी दाखवले 500 किलो जूलची. त्यावेळी पहिल्यांदा असं दिसलं की तुमचा नवीन बॉन्ड काय व्हायला लागला तर बी बरोबर फॉर्म. पहिल्यांदा ए कोणाबरोबर बॉन्ड फॉर्म करायला लागला, बी बरोबर. ऍट द सेम टाइम बी जो जुना बॉन्ड आहे तो काय करायला लागला तर ब्रेक. पहिल्यांदा 500 किलो जूलची जेव्हा धडक झाली, म्हणजे एक सर्टन एनर्जी ज्यावेळी पहिल्यांदा सायमल्टेनियसली जुना बॉन्ड काय व्हायलाय, ब्रेक, आणि नवीन बॉन्ड काय व्हायलाय, फॉर्म, त्याला आपण म्हणतो ट्रान्झिशन स्टेट. कारण अनस्टेबल स्टेट आहे, एकाच वेळी 2 बॉन्ड फॉर्म होत आहेत. मे बी त्याची व्हॅलेन्सी एकच असेल. आता ए प्लस बीसी जर दिली आहे तर हा ए ह्याची बीसीची व्हॅलेन्सी एकच आहे, आणि हा ए बरोबर करताना पण त्याची व्हॅलेन्सी काय असायला पाहिजे, एक. लॉस शुड बी इक्वल टू काय असायला पाहिजे, गेन. सो ही हायली अनस्टेबल स्टेट आहे, ह्याची एनर्जी एकदम हाय, नो डाऊट ह्याची एनर्जी एकदम हाय आहे. हा समजते का. आता जेवढे काय कोलिजन 500.5 म्हणजे 500.01 पासून जे काही पुढचे कोलिजन्स होते, ज्याची जे रिएक्टन्स धडकले त्याचे कोलिजन 500 पॉइंट पेक्षा जास्तचे कोलिजनचे होते, त्यामध्ये टोटली जुना बॉन्ड काय झाला, ब्रेक, नवीन बॉन्ड काय झाला, फॉर्म. नवीन बॉन्ड फॉर्म होताना एनर्जी काय होते, रिलीज, त्यामुळे एनर्जी कमी आली. एबी प्लस सी. समजतंय, येस ऑर नो काय काय झालं, येस ऑर नो. हा. नाउ EA, व्हॉट इज EA? EA इज द activation energy. Now what is activation energy? So EA, it is termed as activation energy. EA is the activation energy. It is the minimum kinetic energy. It is the minimum kinetic energy required to overcome potential barrier. Required to overcome potential barrier. कोण, हा पोटेन्शियल बॅरियर आहे. ज्यावेळी एनर्जी वाढत गेली आणि एक स्टेज मिळाला जी की हायली अनस्टेबल होती, ज्यामध्ये पहिल्यांदा सायमल्टेनियसली जुना बॉन्ड काय झाला, ब्रेक, नवीन बॉन्ड काय झाला, फॉर्म व्हायला लागला, अनस्टेबल स्टेट.
So the minimum kinetic energy required to overcome the potential barrier is called as activation energy. Now धडक कोलिजन्स व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे? कोलिजन्स होत असताना काहीतरी त्या मॉलिक्युल्सना कायनेटिक एनर्जी असणार आहे. एनर्जी आहे, कायनेटिक एनर्जी असणार आहे. सो कन्सिडर करा की मला कोलिजन्स 1 करोड मॉलिक्युल्स आहेत. त्या 1 करोड मॉलिक्युल्सचं काय होत आहे? कोलिजन्स होते. 1 करोड मॉलिक्युल्स. मी तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल देते. ह्यापेक्षाही खूप मोठे व्हॅल्यूज आहेत ह्याचे, पण थोडं आपल्याला समजवते म्हणून छोटे छोटे एक्झाम्पल्स देते मी. जेव्हा 1 करोड मॉलिक्युल्स एक दुसऱ्याबरोबर कोलाइड होत असतात, सगळे कोलिजन्स सगळे रिएक्टंटला प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट करू शकत, कारण सगळे कोलिजन्स इफेक्टिव्ह कोलिजन्स नसतात. नाउ हु आर नॉट इफेक्टिव्ह कोलिजन्स, इनइफेक्टिव्ह कोलिजन्स जे काही ह्या रिजन मध्ये होत आहेत 500च्या आधीपर्यंत, 500च्या आधीचे जे काही कोलिजन्स आहेत ते इनइफेक्टिव्ह आहेत, की त्या तितक्या ताकदीचे नाहीच आहेत की ज्यामध्ये जुना बॉन्ड काय होणार आहे? ब्रेक, आणि नवीन बॉन्ड काय होणार आहे? फॉर्म. मग इफेक्टिव्ह फक्त कोलिजन होऊन चाललं नाही रे, धडक तर होत होते, करोडो मॉलिक्युल्स धडकत होते एक दुसऱ्याबरोबर, पण त्यातले इफेक्टिव्ह कोलिजन्स कोण होते? तर ज्या धडकची एनर्जी किती होती? 500 म्हणजे पोटेन्शियल एनर्जी पोटेन्शियल बॅरियर पेक्षा जास्त, पोटेन्शियल एनर्जी इतकी किंवा पोटेन्शियल बॅरियर पेक्षा, म्हणजे इफेक्टिव्ह कोलिजन्स कोण होते? ज्यांचे कोलिजन एनर्जी काय होती? ज्याची कोलिजन एनर्जी इक्वल्स टू काय होती? तर ऍक्टिव्हेशन एनर्जी किंवा ऍक्टिव्हेशन एनर्जी पेक्षा जास्त, असं लिहूया. ग्रेटर दॅन इक्वल टू ऍक्टिव्हेशन एनर्जी, सॉरी, ग्रेटर दॅन इक्वल टू काय होती? तर ऍक्टिव्हेशन. इफेक्टिव्ह कोलिजन्स कोणाला म्हणतात? ज्या धडक झाल्या 2 रिएक्टंट मॉलिक्युल्स मध्ये, त्या धडकेची एनर्जी ऍक्टिव्हेशन एनर्जी इतकी किंवा ऍक्टिव्हेशन एनर्जी पेक्षा काय होती? जास्त. कारण त्याच केसमध्ये जुना बॉन्ड काय होणार आहे आणि नवीन बॉन्ड काय होणार आहे? त्याच केसमध्ये जुना बॉन्ड काय होणार आहे? ब्रेक. नवीन बॉन्ड काय होणार आहे? त्याच केसमध्ये जुना बॉन्ड काय होणार आहे? ब्रेक, आणि नवीन बॉन्ड काय होणार आहे? तर फॉर्म. समझ में आ रहा है? येस और नो? येस और नो? ठीक आहे. मग आता बघा, तुम्ही म्हणणार की करोड होते ना, मग करोड मध्ये कोलिजन्स, इफेक्टिव्ह कोलिजन्स किती होते? तर लाख कन्सिडर करूया. हे खूपच जास्त सांगितलं फ्रॅक्शन, ह्यापेक्षाही कमी फ्रॅक्शन असतो कोलिजनचं, खूपच कमी होणार आहे. लास्टला 1 राहील म्हणून मी तेवढं काय सांगितलेलं नाही. मग तुम्ही म्हणणार ठीक आहे की मॅम, की जुना बॉन्ड काय व्हायला? ब्रेक, आणि नवीन बॉन्ड काय व्हायला? फॉर्म. मग सगळे ते लाख मॉलिक्युल्स प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होतात की काय? नाही होत. इफेक्टिव्ह कोलिजन झाले, पण आता तो इफेक्टिव्ह कोलिजन कसा असायला पाहिजे? प्रॉपर ओरिएंटेशन इफेक्टिव्ह कोलिजन असायला पाहिजे. कसं कोलिजन असायला पाहिजे? कसं कोलिजन असायला पाहिजे? प्रॉपर ओरिएंटेशन इफेक्टिव्ह कोलिजन. आता प्रॉपर ओरिएंटेशन इफेक्टिव्ह कोलिजन म्हणजे काय? आता बघा, A प्लस BC आहे ना, जरा पुढच्या पेजवरती दाखवते. हा रिएक्टंट A होता आणि हा कोणाबरोबर बॉन्ड फॉर्म करत होता? B, आणि कशाबरोबर? तर C. तर हा B जो आहे A ला जाऊन काय होतोय? तर धडकतोय. B जर आहे तो कोणाला जाऊन धडकतोय? तर A ला. जेव्हा B A ला जाऊन धडकतोय, तर आपल्याला मिळताना काय मिळणार आहे? AB प्लस काय मिळणार आहे? तर C. जर Bच जाऊन धडकला A, तर दॅट इज प्रॉपर ओरिएंटेशन कोलिजन. कारण A बरोबर कोण बॉन्ड फॉर्म करणार आहे? B. तर B न जाऊन धडकायला पाहिजे, तोच कोलिजन कोण आहे? तर प्रॉपर ओरिएंटेशन कोलिजन. कोण आहे? येस, येस. सो आता बघा, जर हा असं झालं, A आहे त्याला C, आणि इथं काय? तर B, आणि C येऊन A ला धडकला. कोण धडकला? नो रिएक्शन, कारण C न बॉन्डच फॉर्म करायचं नाहीये त्याच्याबरोबर. A कोणाला धडकला? सांगते की A B ला येऊन धडकू दे किंवा B A ला येऊन धडकायला पाहिजे. A B धडकायला पाहिजे, बरोबर.
आणि त्यामध्येच बॉन्ड फॉर्म व्हायला पाहिजे. सी ए ला जाऊन धडकू दे किंवा ए सी ला जाऊन धडकू दे. मग प्रॉपर ओरिएंटेशन कोलिजन्स किती होते सांगा? 1000. कारण हे खूप फ्रॅक्शन्स मध्ये होते. आणि मग हे 1000 रिएक्टंटच कशामध्ये कन्वर्ट होतात? प्रोडक्ट. समजते का? येस ऑर नो? 1 करोड पासून 1000 हे मी खूप जास्त म्हणतेय फ्रॅक्शन रिएक्टंटच्या प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट झालं. ह्यापेक्षाही कमी होत असतं. त्यामुळे आपण म्हणतो की नो मशीन हॅज 100% इफिशियन्सी. मॅक्सिमम रॉ मटेरियल तुम्ही टाकला तर सगळ्या प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होत नाही. त्यामुळे मग तुम्ही टेम्परेचर वाढवताय, कॅटलिस्ट यूज करताय, हे सगळे फॅक्टर्स होते. समजतंय? पोटेन्शियल बॅरियर म्हणजे काय समजलं? बघा 4 कंडिशन्स आहेत. पहिली कंडिशन काय? धडक तर व्हायलाच पाहिजे. फक्त धडकून चालणार आहे का? नाही. प्रॉपर ओरिएंटेशन धडक, सॉरी इफेक्टिव्ह कोलिजनची धडक. त्या इफेक्टिव्ह कोलिजनच्या धडक मधले फ्रॅक्शन्स जे आहेत ते प्रॉपर ओरिएंटेशन कोलिजन झाले आणि तेच प्रॉपर ओरिएंटेशनचे कोलिजन जे आहेत ते टोटली जुना बॉन्ड काय केला? ब्रेक. आणि नवीन बॉन्ड काय केला? फॉर्म. आणि मग प्रोडक्ट फॉर्म झाला. समजलं? येस ऑर नो? पोटेन्शियल बॅरियर फॉर्म होतो कधी होतो? स्टार्टिंगला माहित नसतं पोटेन्शियल बॅरियर काय आहे. आपण कोलिजन्स करत जातो. आपल्याला एक हायली अनस्टेबल स्टेट मिळते ज्यामध्ये एकतर सायमल्टेनियसली जुना बॉन्ड काय होतोय? ब्रेक. नवीन बॉन्ड काय होतोय? फॉर्म. SN2 ला बघितलं आपण. किंवा फक्त जुना बॉन्ड काय होतोय? ब्रेक. आणि मग एक इंटरमिजिएट मिळते, परत सेकंड ट्रान्झिशन स्टेट मिळते आणि मग प्रोडक्ट मिळते. असं नाही की एकच ट्रान्झिशन स्टेट मिळेल, एकापेक्षा जास्तही ट्रान्झिशन स्टेट मिळू शकतात डिपेंडिंग अपॉन तुमचे जे काही रिएक्टंट आहेत. समजते का मी काय सांगते? येस ऑर नो? येस ऑर नो? दिस इज द कोलिजन थिअरी. This is the collision theory. Now, this collision theory was used by Arrhenius, and he described the factors affecting the rate of the reaction. आता Arrhenius equation काय होतं बघा. Arrhenius equation काय आहे? Arrhenius equation आहे K is equals to A into E raised to minus EA upon RT. K is equals to A into E raised to minus EA upon RT. आता मी थोडे ह्या सगळ्याला ना AE सगळ्यांना डिस्क्राइब करते. जर एखादी रिएक्शन जी आपण बघितली A प्लस BC गिव्स काय आहे तर AB प्लस C, ह्याची काहीतरी कोलिजन रेट आहे. काय रेट आहे? कोलिजन रेट. ही कोलिजन रेट इज इक्वल्स टू आपण काय पुट करतो? कोलिजन रेट Z. Z इज इक्वल्स टू K A इंटू काय असते तर AB इंटू C, A इंटू BC असते. कोलिजन रेट Z. ठीक आहे, फाईन. तर हा जो तुम्हाला इक्वेशन मिळालाय ना, ह्याचे रिलेशन्स आहेत. ह्याचे काय आहेत? रिलेशन्स. काय रिलेशन्स आहेत? A इंटू E रेस टू मायनस EA अपॉन RT मध्ये हा E रेस टू मायनस EA अपॉन RT इज इक्वल टू F. F is equals to E raised to minus EA upon RT. F is fraction of effective collisions. F काय आहे? F काय आहे? फ्रॅक्शन ऑफ इफेक्टिव्ह कोलिजन. F is equals to E raised to minus EA upon RT. हे दोन फॅक्टर्स आहेत, ऍक्टिव्हेशन एनर्जी आणि टेम्परेचर. ह्यावरती इफेक्टिव्ह कोलिजन्स डिपेंड राहतात. ह्यावरती इफेक्टिव्ह कोलिजन्स डिपेंड राहतात. हे कोणी सांगितलं? आर्हेनियस. हा, आता जो A आहे A त्याला आर्हेनियस फॅक्टर म्हणतो. ह्या आर्हेनियस फॅक्टरलाच आपण आणि काय म्हणतो? प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर. प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर किंवा त्यालाच आपण काय म्हणतो? फ्रिक्वेन्सी फॅक्टर.
प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टरलाच आपण काय म्हणतो? प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टरलाच आपण काय म्हणतो? फ्रिक्वेन्सी फॅक्टर. काय म्हणतो आपण त्याला? प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टरलाच काय म्हणतो? फ्रिक्वेन्सी फॅक्टर. ठीक आहे. आता हा इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ P and Z. It is a combination of Z is collision rate. कोलिजन होते. काय होतंय? पण त्यातले कोणते कोलिजन्स? प्रॉपर ओरिएंटेशन. म्हणजे ह्याचा एक मिक्सचर केला. कोलिजन रेट इंटू प्रॉपर ओरिएंटेशन. बट यू नो व्हॉट? दिस K is a combination of three things. This K is a combination of three things. P into Z into F. Z आता ह्याला आणि एकदा काय म्हणतात त्याला? सिक्वेन्स न लावते. काय बघा हा. K is equals to Z into F into P. Z म्हणजे कोलिजन्स आहेत. काय आहे? किती कोलिजन्स होत होते? करोड कोलिजन्स होत होते. त्या करोड मधले कोलिजन रेट, जे काही रेट असेल कोलिजनचा, मग त्या कोलिजन रेट मध्ये आपण स्टार्टिंगला काय कन्सिडर केले? कोलिजन्स किती जणांचे होतात? करोडो मॉलिक्युलचे कोलिजन्स होतात, एवढ्या टाइमला होतात. दॅट इज कोलिजन रेट. त्या कोलिजन मधले इफेक्टिव्ह कोलिजन्स किती होत होते? मग ते इफेक्टिव्ह कोलिजन्स कशावरती डिपेंड राहतात? तर ऍक्टिव्हेशन एनर्जी आणि टेम्परेचर वरती. कसं ते सांगतो. मग ठीक आहे. इफेक्टिव्ह कोलिजन्स होत होते. त्या इफेक्टिव्ह कोलिजन्स मधले मग आपण काय केलं? हा झेड आणि हा पी ला कॉन्स्टंट काढलंय आणि त्याला म्हणतो ए, अर्हेनियस फॅक्टर. आणि हा एफ म्हणजे ई रेज टू मायनस ई ए अपॉन आर टी. समजलं अर्हेनियस इक्वेशन? समजलं? ह्याचे थोडे पॉईंट तुम्हाला नाही दिलेलं, पी झेड वगैरे काय नाही दिलेलं टेक्स्टबुक मध्ये. पण इफ यू गो फॉर जेई, इफ यू गो फॉर नीट, यू शुड नो ऑल दिस व्हॅल्यूज. व्हॉट इज इट? थोडंसं आयडिया असू दे तुम्हाला. समजलं काय काय सांगितलं ते? येस ऑर नो? येस ऑर नो? इथं बघा, अर्हेनियस इक्वेशन काय आहे? रेट कॉन्स्टंट के इज इक्वल्स टू काय? ए इंटू ई रेस टू मायनस ई ए अपॉन काय आहे तर आर टी. के इज इक्वल्स टू ए इंटू मायनस ई ए अपॉन काय तर आर टी. आणि कधीही तुमचा रेट ऑफ रिॲक्शन हा इक्विव्हॅलेंट असतो रेट कॉन्स्टंटला. फर्स्ट ऑर्डरला आपण काय म्हटलं? रेट इज इक्वल्स टू के ए. सेकंड ऑर्डरला आपण काय म्हटलं? रेट इज इक्वल्स टू फक्त के. म्हणजे तुम्ही कोणती रिॲक्शन घेतली तर त्या रिॲक्शन मध्ये तुम्हाला असं दिसतंय की रेट ऑफ रिॲक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेट कॉन्स्टंट. रेट ऑफ रिॲक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेट कॉन्स्टंट. सो तुमचा रेट कॉन्स्टंट वाढला म्हणजे रेट ऑफ रिॲक्शन वाढली. काय वाढली? बरं ठीक आहे. मला एक विचारायचं. आता बघा हा, जर टेम्परेचर वाढलं, काय वाढलं? तर ई ए अपॉन आर टी यश काय होणार? टेम्परेचर वाढलं तर ई ए अपॉन आर टी. टी टेम्परेचर डिनॉमिनेटरला या केसमध्ये. येस कमी होणार. आणि ह्याचं एक्सपोनेन्शियल टर्म्स मध्ये, लॉगच्या टर्म्स मध्ये ह्याचं उलट म्हणजे निगेटिव्ह साइन. उलट म्हणजे निगेटिव्ह साइन. मायनस ई ए अपॉन आर टी. इथं मायनस ई ए अपॉन आर टी आहे ना. मग मायनस ई ए अपॉन आर टी काय होणार आहे? ओके. आणि ई रेज टू मायनस ई ए अपॉन आर टी काय होणार आहे? एक्सपोनेन्शियली वाढणार. आणि एक्सपोनेन्शियली वाढत आहे म्हणजे रेट कॉन्स्टंट काय होणार आहे? आणि रेट कॉन्स्टंट वाढणार म्हणजे काय वाढणार? रेट ऑफ रिॲक्शन. समजलं? हाऊ टेम्परेचर इफेक्ट्स द रेट ऑफ रिॲक्शन? सांगू सोप्या भाषेत. टेम्परेचर वाढवलं, कोलिजन्स वाढणार. करोडच्या जागी 1.5 करोड होतील. तर 1.5 करोड मधले कोलिजन्स परत इफेक्टिव्ह कोलिजन्स वाढणार. इफेक्टिव्ह कोलिजन्स वाढणार, परत प्रॉपर ओरिएंटेशन कोलिजन्स वाढणार. प्रॉपर ओरिएंटेशन कोलिजन्स वाढले, परत रिॲक्टंटचा रेट वाढणार. कारण जास्त रिॲक्टंट कशामध्ये कन्वर्ट होणार आहे तर प्रोडक्ट मध्ये. समझ में आ रहा है? समझ में आ रहा है? Temperature is directly proportional to kinetic energy and
activation energy is the minimum kinetic energy required to overcome the potential barrier. So if you are increasing the temperature, means indirectly you are increasing the kinetic energy. समझ में आ रहा है? So what will be the effect of activation energy? Activation energy जर मी कमी केलं, काय कमी केलं? काय कमी केलं? Activation energy. Activation energy कमी केलं तर EA upon RT काय होणार आहे? कमी. मायनस EA upon RT E raised to minus EA upon RT वाढ. आणि मग E raised to minus E upon RT वाढला तर रेट कॉन्स्टंट वाढणार. रेट कॉन्स्टंट वाढलं तर रेट ऑफ रिएक्शन काय होणार? रेट ऑफ रिएक्शन समजतंय? म्हणजे जर तुम्हाला रेट ऑफ रिएक्शन वाढवायचं असेल तर एकतर तुम्हाला टेम्परेचर वाढवायला लागतो किंवा ऍक्टिव्हेशन एनर्जी काय करावी लागते? कमी. ऍक्टिव्हेशन एनर्जी कमी करण्यासाठी आपण कॅटलिस्ट वापरतो. हे नंतर न बघूया, फक्त लक्षात ठेवा की ऍक्टिव्हेशन एनर्जी कमी करण्यासाठी आपण काय वापरतो? समज में आया यहाँ तक? येस और नो? ठीक आहे. जरा आरएनएस इक्वेशन कडे जाऊया. बरं, माझं आरएनएस इक्वेशन काय आहे? माझं आरएनएस इक्वेशन आहे के इज इक्वल्स टू ए इंटू ई रेस टू मायनस EA अपॉन काय आहे तर RT. अप्लाइंग लॉग ऑन बोथ साइड. अप्लाइंग लॉग ऑन बोथ साइड. हा एक्सपोनेन्शियलचा लॉग ई आणि एक्सपोनेन्शियल लॉग टू द बेस ई. ln टू द ई काय होते तर कॅन्सल होते, 1 असते. काय असते? 1. आणि हा पॉवर आहे, खाली येणार. सो हा काय येणार आहे तर log to the base EK is equals to log to the base EA. हे तर बघा काय झाला, log to the base E raised to minus EA upon काय तर RT. हा इथं येणार ना, असं असतं ना. ln A raised to X काय असते? X log of काय असणार आहे? X log of काय असणार आहे? X log of काय असणार आहे? A. समजतंय? सो हा जर इथं शिफ्ट झाला तर मला सांगा इथं काय येणार आहे? मायनस EA अपॉन काय येणार आहे तर RT. आलं लक्षात काय केलं ते? पण आपण लॉग टू द बेस 10 बघतो. आपल्याकडे लॉग सिस्टम 10 बेस आहे कारण आपण लॉग टेबल वापरतो. काय वापरतो? इथलं लॉग टेबल कोणी घेतला? तुझा होता. सो लॉग टू द बेस 10K इज इक्वल्स टू लॉग टू द बेस 10A. इथं पण 2.303 येणार, इथं पण 2.303. ते दोन 2.303 लिहिण्यापेक्षा पूर्ण इक्वेशनला डिवाइड केलं 2.303 ना, आणि काय येणार आहे मायनस EA अपॉन 2.303 RT. आलं लक्षात? हा, हे Y नाही सॉरी थोडस चेंज. हा, हे Y आहे, हा MX आहे आणि हा काय आहे तर C. ग्राफ प्लॉट करायला. काय प्लॉट करायला? ग्राफ. Y इज इक्वल्स टू MX प्लस C. बरं, हा ग्राफ जर घेतला इथं, ठीक आहे, एक्स एक्सिसला 1 बाय काय येणार आहे T. 1 बाय T EA अपॉन 2.303 आर आहे ना, ते स्लोप आहे. काय ते? M मायनस M. हा, एक्स एक्सिस वरती काय आहे तर सॉरी Y एक्सिस वरती काय आहे तर हे. समजते ना? हे X आहे आणि हा Y आहे आणि हा इंटरसेप्ट आहे, Y इंटरसेप्ट. कसला इंटरसेप्ट? हा, Y इंटरसेप्ट इथे येणार आहे. लॉग टू द बेस 10 काय येणार आहे तर A. ह्याचा नेगेटिव्ह स्लोप. कसला स्लोप? मग नेगेटिव्ह स्लोप इज इक्वल्स टू मायनस K
अपॉन मायनस EA अपॉन 2.303 काय येणार आहे तर R. दिस इज ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. ओके, यश, दिस इज विच रिप्रेजेंटेशन? विच रिप्रेजेंटेशन? ग्राफिक. समझ में आ रहा है? यस और नो? ओके. जर मला ऍक्टिव्हेशन एनर्जी फाइंड करायची आहे, काय फाइंड करायचंय? काय फाइंड करायचंय? ऍक्टिव्हेशन एनर्जी. तर ह्याला स्टॅच मध्ये मी थोडं चेंजेस आणते. ह्याच मध्ये म्हणजे या इक्वेशन मध्ये काय चेंजेस होते बघा. मी दोन कंडिशन सांगते. टेम्परेचर वाढला तर रेट कॉन्स्टंट काय होतो? वाढतो. टेम्परेचर वाढला तर रेट कॉन्स्टंट चेंज होतो. ऑन व्हॉट फॅक्टर रेट कॉन्स्टंट डिपेंड? टेम्परेचर. टेम्परेचर चेंज झाला तर रेट कॉन्स्टंट काय होणार आहे? चेंज. सो T1 च्या वेळी जो रेट कॉन्स्टंट आहे तो काय आहे तर K1 आणि T2 च्या वेळी जो रेट कॉन्स्टंट आहे तो काय आहे तर K2. ऑलवेज कीप इन माइंड जेव्हा तुम्ही हा इक्वेशन घेणार पुढे फ्युचर लाईफ मध्ये कधीही, तर T2 हा कायम ग्रेटर दॅन काय घ्यायचा? T1. तुम्हाला क्वेश्चन मध्ये व्हॅल्यूज कशाही देऊ देत. जो हायर टेम्परेचर आहे त्याला काय कन्सिडर करायचा? T2 आणि जो लोअर टेम्परेचर आहे त्याला काय कन्सिडर करायचं तर T1. जो हायर टेम्परेचर आहे त्याला काय कन्सिडर करणार आहे तर T2 आणि जो लोअर टेम्परेचर आहे त्याला काय कन्सिडर करणार आहे तर T1. सो नेक्स्ट फाइन. सो एक कंडिशन येणार आहे log टू द बेस 10 K1 इज इक्वल्स टू log टू द बेस 10 A माइनस EA अपॉन 2.303 RT1. T1 टेम्परेचर. कोणता टेम्परेचर? कोणता टेम्परेचर? T1. ठीक आहे. परत log टू द बेस 10 K2 is equals to log to the base 10A minus EA upon 2.303 RT2. K2 ला T2. मग टेम्परेचर T2 मोठा आहे तर रेट कॉन्स्टंट मोठा असणार आहे. टेम्परेचर T1 छोटा आहे तर रेट कॉन्स्टंट काय असणार आहे? छोटा. सो मी काय करणार आहे? सबस्ट्रॅक्ट. ह्याला दोन इक्वेशन आहेत ना, हा इक्वेशन 1 आहे आणि हा इक्वेशन काय आहे तर 2. तर सबस्ट्रॅक्ट 1 फ्रॉम 2. सबस्ट्रॅक्ट 1 फ्रॉम. सो subtract 1 from 2. सो मी काय करणार आहे तर log to the base 10 K2 minus log to the base 10 K1 is equals to log to the base 10 A Rudra minus EA upon 2.303 RT2 minus log to the base 10A minus EA upon 2.303 RT1. हा माइनस माइनस काय? माइनस माइनस काय होणार आहे? प्लस. माइनस लॉग टू द बेस 10 आणि प्लस लॉग टू द बेस 10 काय होणार आहे? कॅन्सल. लॉग ऑफ A माइनस लॉग ऑफ B काय असणार आहे? log of A upon B. So log to the base 10 K2 upon K1 is equals to minus minus become plus EA upon 2.303 RT2 minus EA upon 2.303 RT1. Yes or no? उलट सांगितलं. T1 T2 समजलं. हा मायनस मायनस प्लस हा T1 येणार. आलं लक्षात? मग पुढे काय येणार आहे परत log टू द बेस 10 K2 upon K1 is equals to EA upon 2.303 R 1 upon T1 minus 1 upon T2.
म्हणजे T1 T2 माहित असेल, K1 K2 माहित असेल तर तुम्ही काय फाइंड करू शकताय, ऍक्टिव्हेशन एनर्जी, किंवा काय पण करू शकताय. काय पण करू शकताय म्हणजे EA माहित आहे, T1 T2 माहित आहे, एखादा रेट कॉन्स्टंट माहित आहे, दुसरा रेट कॉन्स्टंट काय करावं लागणार आहे तर फाइंड. हे खूप इम्पॉर्टंट आहेत आर्हेनियस इक्वेशनचे जेवढे काय इक्वेशन्स आतापर्यंत मी सांगितले. समजलं इथपर्यंत? येस ऑर नो? एक लास्ट पॉइंट आहे, फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ रिएक्शन, इफेक्ट ऑफ टेम्परेचर आणि इफेक्ट ऑफ ऍक्टिव्हेशन एनर्जी. तो एक्सप्लेन करते एक 5 मिनिटात. पहिला आतापर्यंत जे शिकवले ते रिवाइज करा आणि नोट्स देते तुम्हाला. सी graphical representation, graphical description of effect of temperature. It has been realized that average kinetic energy of molecule is proportional to temperature. As I told you कि temperature totally, if temperature increases kinetic energy increases. Kinetic energy increases कोणाची? reactant molecule जे collide होणार आहेत त्यांची. So जे reactant molecules collide होणार आहेत त्यांची activation energy काय होणार आहे तर वाढणार आहे. काय वाढणार आहे? नाही सॉरी, ऍक्टिव्हेशन एनर्जी नाही, कोलिजन्स जे पहिला ऍक्टिव्हेशन एनर्जी इतके नव्हते आता ते काय होणार आहे तितकेच तेवढ्यात जरा जास्त वाढणार आहेत. फॉर एक्झाम्पल 1 करोड मधले 1 करोड जे मॉलिक्युल्स होते त्यांचे कोलिजन्स होते ते त्यातले इफेक्टिव्ह कोलिजन पहिला किती होत होते 1 लाख, ते 1 लाखचे काय होतील तर 2 लाख, 3 लाख, 4 लाख. जर तुम्ही टेम्परेचर वाढवला तर मग त्यातले प्रॉपर ओरिएंटेशन वाढणार. 10,000 होते मग 1000चे काय होतील 10,000, 1000चे काय होतील 10. So it has been realized that the average kinetic energy of molecule is proportional to temperature. So the collision theory suggested a bimolecular reaction occurs only if reactant molecules have sufficient kinetic energy, that is at least EA, and proper orientation when they collide. आणि काय असायला पाहिजे त्यामध्ये प्रॉपर ओरिएंटेशन असायला पाहिजे जेव्हा त्यांच्यामध्ये धडक होणार आहे तेव्हा, जेव्हा त्यांच्यामध्ये धडक होणार आहे तेव्हा. ओके, सो ऍट अ गिवन टेम्परेचर, सी बघा, ऍट अ गिवन टेम्परेचर द फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स विथ देअर कायनेटिक एनर्जी इक्वल टू और ग्रेटर दॅन EA मे लीड्स टू प्रोडक्ट. कोणाची रिएक्टंट प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होतात ज्याचं कोलिजन इक्वल टू ऍक्टिव्हेशन एनर्जी आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त. सो विथ अन इनक्रीज इन टेम्परेचर द फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स अँड देअर एनर्जीज EA ऍक्टिव्हेशन एनर्जी वुड इनक्रीज. So the rate of the reaction thus would increase. This depicted by plotting a fraction of molecules. हे बघा, हे जे रिजन आहे ना, हे जे रिजन आहे ना हे T1 टेम्परेचरचं आहे. कोणाचं आहे? T1 टेम्परेचरचं आहे. जेव्हा तुम्ही म्हणजे इफेक्टिव्ह कोलिजन्स आहेत हे T1 टेम्परेचरला. जेव्हा तुम्ही टेम्परेचर वाढवताय त्यावेळी हे बघा हे अजून वाढले इफेक्टिव्ह कोलिजन्स. म्हणजे एवढा पोर्शन जो आहे आता इफेक्टिव्ह कोलिजन देतो, पहिला कमी देत होता. टेम्परेचर वाढवल्यामुळे रिजन वाढला, इफेक्टिव्ह कोलिजन्स वाढले, प्रॉपर ओरिएंटेशन कोलिजन्स वाढणार. प्रॉपर ओरिएंटेशन कोलिजन वाढले, रेट ऑफ रिएक्शन वाढणार. प्रॉपर ओरिएंटेशन कोलिजन वाढले, प्रॉपर ओरिएंटेशन कोलिजन वाढले, रेट ऑफ रिएक्शन काय होणार आहे तर वाढणार आहे. समजतंय? येस ऑर नो? सो इथं बघा, so this depicted by plotting a fraction of molecules with a given kinetic energy versus kinetic energy for two different temperatures T1 and T2. आणि T2 हा कायम ग्रेटर घ्यायचा, T1 हा स्मॉलर घ्यायचा. कधी T2 छोटा घ्यायचा आणि T1 मोठा घ्यायचा. The shaded areas is proportional to the total number of molecules. The total area is same at T1 and T2. The area A plus B represents a fraction of molecules with kinetic energy. See, this part is A and this part is B. So then सांगितलं the area A plus B represents a fraction of molecules with kinetic energy exceeding EA. Activation energy is larger at T2 than the T1 since T2 is greater than T1. This indicates that the fraction of molecules possessing energy larger than EA increases with increase in temperature. Increases with increase in
टेम्परेचर अँड दॅट फॉर रेट ऑफ रिॲक्शन ऑल्सो इन्क्रीजिंग अकॉर्डिंगली. त्याच्याप्रमाणे रेट ऑफ रिॲक्शन वाढते. आता ऍक्टिव्हेशन एनर्जी, इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट, ह्याच्यामध्ये करेक्शन करून घ्यायचं. हे 2KClO3 काय देणार आहे तर 2KCl प्लस काय देणार आहे तर 3O2. 2KCl प्लस काय देणार आहे तर 3O2. 2KClO3 काय देते 2KCl इन अ सॉलिड स्टेट प्लस 3O2. हा मॅंगनीज डायऑक्साइड आहे. कोण आहे कोण आहे मॅंगनीज डायऑक्साइड. बरं इथं काय काय होते बघा. Effect of catalyst on the rate of reaction. A catalyst is a substance added to the reactant that increases the rate of reaction without itself being consumed in the reaction. ही रिएक्शन आहे. जर तुम्ही मॅंगनीज डायऑक्साइड वापरलाच नाही बाळांनो, काय वापरला नाही, काय वापरला नाही, तर रेट ऑफ रिएक्शन खूप स्लो असणार आहे. खूप स्लो. असं वाटणार की रिएक्शन घडतच नाही. पण जेव्हा तुम्ही मॅंगनीज डायऑक्साइड वापरताय त्यावेळी रेट ऑफ रिएक्शन वाढणार आहे. ह्याचं रिझन सांगते मी तुम्हाला. कॅटलिस्ट काय करते, जेव्हा तुम्ही कॅटलिस्ट ऍड करताय, होमोजेनस असू दे किंवा हेट्रोजेनस, मोस्टली हेट्रोजेनस आपण बघतो, म्हणजे रिएक्टंटची फेज गॅशियस असेल किंवा लिक्विड असेल आणि कॅटलिस्टची फेज सॉलिड असते. जेव्हा तुम्ही टेम्परेचर काय करताय वाढवताय, सॉरी कॅटलिस्ट यूज करताय, तर कॅटलिस्ट मोस्टली तुम्ही पावडर्ड फॉर्म मध्ये वापरताय किंवा पोकळ वापरताय. पावडर्ड फॉर्म मध्ये वापरते किंवा पोकळ. का पोकळ पोरस असेल तर जास्त सरफेस मिळणार आहे, पावडर फॉर्म असेल तर जास्त सरफेस मिळणार आहे. जेवढा जास्त सरफेस एरिया अवेलेबल होणार तेवढं जास्त रिएक्टंट मॉलिक्युल्स एक दुसऱ्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार आहेत. जेवढे जास्त रिएक्टंट मॉलिक्युल्स एक दुसऱ्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये होतील तेवढे जास्त कोलिजन्स होणार. जेवढे जास्त कोलिजन्स होणार आहेत तेवढे जास्त रिएक्टंट इफेक्टिव्ह कोलिजन, ऍक्टिव्हेशन एनर्जी आपोआप कमी होते. काय कमी होते, ऍक्टिव्हेशन एनर्जी. का तर स्पेस वाढली, एरिया वाढली, मोर रिएक्टंट्स आर कोलाइडिंग, मोर रिएक्टंट्स आर कोलाइडिंग, सो पोटेन्शियल बॅरियर ऑल्सो डिक्रीजेस. आणि पोटेन्शियल बॅरियर डिक्रीजेस म्हणजे कॅटलाइज्ड रिएक्शनला आपोआप ऍक्टिव्हेशन एनर्जी लोअर डाऊन होते, कारण सरफेस एरिया वाढतो. काय वाढतो, सो सरफेस एरिया, मोर रिएक्टंट मॉलिक्युल्स, more reactive molecules, more and more collisions in such a way that barrier decreases. काय डिक्रीज होतो, पहिला बॅरियर फॉर्म होतोय, मग आपण डिसाइड करतो की त्याची ऍक्टिव्हेशन एनर्जी काय. बॅरियर फॉर्म झाल्यानंतर ना ऍक्टिव्हेशन एनर्जी असते. म्हणजे जेव्हा तुम्ही कॅटलिस्ट वापरताय, सरफेस एरिया खूप जास्त असल्यामुळे, रिएक्टेड मॉलिक्युल खूप एक दुसऱ्याबरोबर पार्टिसिपेट करत असल्यामुळे काय होणार आहे तर रिएक्टेड इझिली कशामध्ये कन्वर्ट होऊ शकतो, प्रोडक्ट. जर कॅटलिस्ट वापरला तर सोप्या भाषेत, युज ऑफ कॅटलिस्ट लोअर्स द ऍक्टिव्हेशन एनर्जी. कॅटलिस्ट वापरल्यामुळे काय लोअर होत आहे. हा, सो इथं बघा, हिअर MnO2 इज द कॅटलिस्ट. इट हॅज बीन ऑब्झर्व्ड दॅट डिकम्पोजिशन रेट इन्क्रीजेस विथ द ऍडिशन ऑफ कॅटलिस्ट. अ कॅटलिस्ट प्रोव्हाइड्स अल्टरनेटिव्ह पाथवे associated with a lower activation energy, related with lower activation energy. So figure 6.1 compares the potential energy barrier. हे बघा, दोन पाथवे आहेत. ह्या दोन पाथवे मध्ये ही जी पाथवे आहे कॅटलिस्ट वापरलेली, काय वापरलेली, ही कॅटलाइज्डची आहे ऍक्टिव्हेशन एनर्जी EA डॅश म्हणूया आपण ह्याला, आणि ही अनकॅटलाइज्ड रिएक्शनची आहे EA. सो युअर EA डॅश इज स्मॉलर दॅन EA. म्हणजे हा जो काही रिजन होता पहिला अनकॅटलाइज्ड रिएक्शन मध्ये, हा जो काही रिजन होता त्यामध्ये कोलिजन झाले तर रिएक्टंट कशामध्ये कन्वर्ट होत नव्हता, प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होत नव्हता. आता हे ऍक्टिव्हेशन एनर्जीच कमी झाल्यामुळे जेवढे काही इनइफेक्टिव्ह कोलिजन्स होते पहिला, तेही काय झाले इफेक्ट. त्यामुळे तुमचा रिएक्टंट जास्त कशामध्ये कन्वर्ट झाला तर प्रोडक्ट. So consider the decomposition of H2O2 in an aqueous solution of catalyzed ion. This is an homogeneous reaction. का तर हा पण लिक्विड स्टेट मध्ये आणि हा पण काय तर लिक्विड. परत लिक्विड हा काय करणार आहे, परत त्याला सरफेस एरिया वाढवणार आहे, कॉम्प्लेक्स फॉर्मेशन करणार आहे. काय करणार आहे, कॉम्प्लेक्स फॉर्मेशन. कॉम्प्लेक्स हा हायली अनस्टेबल असतो, इझिली काय होत असतो तर डिकम्पोज, इझिली काय होत असतो. सो ऍट रूम टेम्परेचर द रेट ऑफ रिएक्शन इज स्लोअर in the absence of catalyst with the activation energy 76 kilojoules. पण जेव्हा तुम्ही आयोडाइड आयनचे aqueous सोल्युशन वापरताय
the catalyst I minus, the reaction is faster since the activation energy decreases to what? 57 kilojoules per mole. What? 57 kilojoules per mole. समझ में आ रहा है यहाँ तक? Yes or no? Yes or no? अजून एक त्यांनी हे दिलंय, फ्रॅक्शन दिलंय. हे बघा, पहिला एवढाच रिजन होता जो बिफोर कॅटलिस्ट एवढाच पॅसेज होता की ज्याची ऍक्टिव्हेशन म्हणजे ही ईए होती, म्हणजे ऍक्टिव्हेशन एनर्जी पहिल्याची जास्त होती, त्यामुळे एवढेच रिएक्टंट मॉलिक्युल्स कशामध्ये कन्वर्ट होत होते? प्रोडक्ट. तुम्ही कॅटलिस्ट वापरला, ऍक्टिव्हेशन एनर्जी काय झाली? कमी झाली. त्यामुळे ह्या रिजन मधले आता जे काही इनइफेक्टिव्ह कोलिजन्स होते ते पण इफेक्टिव्ह झाले, वाढले इफेक्टिव्ह कोलिजन्स. So figure shows a plot of a fraction of molecules as a function of what? Energy. So a catalyst lowers the threshold energy. Consequently, more molecules acquire the minimum amount of energy and tends to cross the energy barrier. So a fraction of activated molecule is greater for catalyzed reaction. So the rate of catalyzed reaction thus is larger than the reaction with a no catalyst. With a नो कैटलिस्ट. समझ में आ रहा है यहाँ तक? यस और नो? स्टार्ट राइटिंग न्यूमेरिकल. टेक्स्ट बुक में जो रह गया है लास्ट वाला वो स्टार्ट करो.